नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत पूर्वाचं जे मिलांच मायक्रोन्यूट्रिएंट खत येतं त्याबद्दल संपूर्ण माहिती। हे खत आपण पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरू शकतो, तसंच त्याचे आपल्या पिकाला काय फायदे होतात, त्याचे वापरण्याचे योग्य ते प्रमाण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अनेक वेळा शेतकरी मित्रांनो, आपण पिकाला सर्व प्रकारचे खतं देतो, पण आपलं पीक म्हणावं तसं वाढत नाही, त्याला फुलधारणा येत नाही, फळधारणा चांगली होत नाही, पानं पिवळी पडतात। अशी जर समस्या आपल्या पिकामध्ये जर जाणून येत असेल तर त्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते। तर ही कमतरता भरून काढण्यासाठी आपण पूर्वाचं जे मिलांच खत आहे ते उपयोगी पडतं। तर मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे काय? मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे पिकाला कमी प्रमाणात लागणारी पण अत्यंत महत्त्वाची अशी अन्नद्रव्ये असतात। पिकाच्या वाढीसाठी जसं नायट्रोजन असन, फॉस्फरस असन, पोटॅश असन आवश्यक असतं, तसंच सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते। मायक्रोन्यूट्रिएंट जर नसतील तर पीक पूर्ण क्षमतेने वाढू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, मायक्रोन्यूट्रिएंट कोणते असतात तर जस्त म्हणजे झिंक पिकाच्या वाढीस आणि पानाच्या हिरवळीस मदत करतं। लोह काय करतं? पानाचा हिरवा रंग टिकून ठेवतं। मॅग्नीज पिकांच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये मदत करतं। तांबे पिकाला रोगांपासून संरक्षण देतं। बोरॉन जे असतं ते फुलधारणा आणि फळधारणा सुधारण्यासाठी मदत करतं। मॉलिब्डेनम पिकाच्या एकूण वाढीस मदत करतं। तर असं हे मायक्रोन्यूट्रिएंट असतात ते कार्य करतात। तर मायक्रोन्यूट्रिएंटची कमी असेल तर ती लक्षणे कोणकोणती असतात? झाडाची पानं पिवळी पडतात आणि हिरवळ कमी होते। नवीन पानं लहान आणि कमजोर राहतात। पिकाची वाढ खुंटते किंवा थांबते। फुलं लवकर गळतात, फळधारणा कमी होते। फळाचा आकार आणि वजन कमी राहतो। उत्पन्नामध्ये आपल्याला घट दिसून येते। तर पूर्वाचं मिलांच खत म्हणजे काय असतं? तर पूर्वाचं जे मिलांच खत आहे हे मायक्रोन्यूट्रिएंट एकत्र मिश्रित असलेलं खत आहे। हे पूर्णपणे पाण्यात विरघळणारं खत आहे। हे खास करून आपण ड्रीपमधून सोडण्यासाठी याचा वापर केला जातो। तर वेगवेगळी जी सूक्ष्म खतं असतात ती देण्याची गरज आपल्याला पूर्वाच्या मिलांचमुळे राहत नाही। तर आता हे पूर्वाचं मिलाच खत वापरण्याची पद्धत कोणती आहे? हे खत आपण ड्रीप सिस्टीममधून सोडून पिकाला देऊ शकतो। प्रति एकरसाठी आपल्याला 3 ते 4 किलो आपण प्रति एकरसाठी वापरू शकतो। हे पाण्यामध्ये सहज विरघळतं। पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर खत आपण दिलं तर याचा आपल्याला चांगला फायदा झालेला दिसून येतो। त्याचबरोबर आपण फुलोऱ्याच्या आधी आणि फळधारणा चालू असताना याचा वापर केला तर आपल्याला फायदेशीर ठरतो। शेतकरी मित्रांनो, आता कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो? तर भाजीपाला पिकांसाठी पूर्वाचं मिलांच उपयोगी पडतं। त्याचबरोबर फळबागेमध्ये आंबा, डाळिंब, केळी यांसाठी सारख्या पिकांसाठी आपण याचा वापर करू शकतो। त्याचबरोबर ऊस असेल, कापूस, मका, शेवगा या पिकांमध्ये आपण याचा चांगल्या प्रकारे वापर केला तर आपल्याला रिझल्ट चांगला येतो। शेतकरी मित्रांनो, आता हे पूर्वाचं मिलांच खत आपण जर वापरलं तर याचे फायदे आपल्या पिकाला काय काय होतात? पिकाची वाढ जोमाने होते आणि पिकं ताजंतवानं दिसतं। पानांचा रंग गडद हिरवा झालेला आपल्याला दिसून येतो। मुळांची वाढ मजबूत होते। फुलधारणा असन, फळधारणा सुधारते। फळांचा आकार, वजन, गुणवत्ता वाढते। एकूण आपलं उत्पादन वाढायला मदत होते आणि इतर जो खत आपण देतो त्यांचा प्रभाव अधिक चांगला आपल्याला दिसून येतो। आता हे वापरताना काय काळजी घ्यायची? आपल्याला जो डोस दिलेला आहे त्या डोसपेक्षा जास्त आपण याचा वापर करू नये। इतर जे कीटकनाशक असन किंवा बुरशीनाशक असन यांसोबत थेट मिक्स करून आपण हे देऊ नये। शक्यतो याचा सेपरेट हे खत वापरूनच याचा वापर करावा, याबरोबर दुसरं काही मिक्स करू नये। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।